काय चाललंय ताईचं मग? उठला काय झोपेत ना आता? झोपेतनं उठलो आता, आंघोळ ही झाली. झाली हो. म्हणलं बघा तुझं काय चाललंय. चाललंय आता कणिक मळली, खिचडी करून दिली, कामाला गेलं. हम्म. आता तुला चहा ठेवला चहा कसलाय, कोरा का दुधाचा? दुधाचा. तुम्हाला कोरा चहा उतरतो का नरड्यात. नरड्यातनं खाली? तरी म्हणलं सकाळ हा? सकाळ कसं काय म्हणा. होय. सकाळ सकाळ जरा नीट बोल की, देवाने तोंड दिलंय. नीटच सांगते. हा नीटच सांगते या. मला उजाडलं जाता धिंगाणा घालायला. साखर लय टाकू नको चहामध्ये. तुला गाऊन टाकते की आता साखर किती टाकते? साखर लय टाकू नको म्हणलं या तुला. पप्पा तू काय वैताग देऊ नका मला, तुला नीटकी साखर टाकली आहे. कसला केला रंग, कसा नाही आला त्याला. कडायच्या आधीच तुला रंग आलेला जाऊ का? एक तर आज सकाळपासून चूल पेटवणार त्याने वैताग दिलाय लाकडाने. आजचं वातावरण तर उलट किती भारी झालंय. रात्री पाऊस झाला का? मग काय लय मध्यम झाला, मापात थोडा शितोडा झाला. आम्हाला तर काहीच कळलं नाही झोपेत. तुमची झोप पाहिजे पाक कुंभकर्णावानी झोप आहे. काय काय माणसाने किती हाका मारला तरी आव द्यायचं ना काय नाही. किती भारी वातावरण झालंय उलट बाहेरचं. होय. ऊन पडलंय आज. मला तर ऊनच आवडत नाही बाबा, लय ऊन ताप देत. शिरवाळ असलेलं बरं आहे. सकाळचं ऊन भारी ना. काय भारी इथं बघ किती लिकडं बसून कसं होतं. मग कळलं ऊन भारी का काय. बरं दी चहा, पिऊ दी चहा. तुला का उठावला ना, उठवायचं का नाही? इकडं साखरच लागणार. किती वेळ झाला त्याला हाका मारतोय पण ते उठाच नाव घे. असली कुठं झोप असते. पप्पा उठकी. आता काल हिरबळ बी झोपलाय की. तुला तिथं स्टँड लावा याला म्हणून इतकं धरस तो इथं हा नाही जमत तसं. जमतंय. आणि मग सारखं इकडं तिकडं करूच तो. किती लाव की मग. ए उठायच्या ठेवलाय, उठ लवकर. चाल तर मरणाचंच निघतो बाबा, कसं दळण देते ते काय कळलं नाही. मला काय सांगायचं नाही ती हुडकून द्यायचं. आली का बाहेर? हो येऊच नको त्याशिवाय, आधार कार्ड घेतल्याशिवाय. तुझ्यापाशी दिलं होतं मी ठेवायला आणि कुशाला गहाळ करून टाकले आधार कार्ड पॅन कार्ड. हां किती महत्त्वाचं आहे माहीत आहे ना ते आधार कार्ड पॅन कार्ड. किती महत्त्वाचं कागदपत्र आहे ती, तीच तो गहाळ करून टाकली. कळाय पाहिजे तुला नीट ठेवायचं. हां मला काय सांग नको ते हाय मला हुडकून दे. मला काय सांगायचं नाही ते हुडकून द्यायचं. काय बी कर तिकडं. आज नाही तर आज नाही तर आपली भांडणच होणार आहे ते आज. इकडे ये बरं बाहेर, बघू तू कुठं हुडकते बघू दे बरं मला. किती दिवस झाला म्हणतोय माझं आधार कार्ड पॅन कार्ड हुडकून दे. आता पिशव्या घेऊन आली बाहेर. अरे बाबू पण दमली पण काय गावाना यात आहे का? अंधारात काय दिसणार नाही बी, येत आहे ते कपडेच दिसते. सगळ्या पिशव्या हुडक पण मला आजच्या आज आधार कार्ड पॅन कार्ड दी. पत्रिका आहे ती. तुला किती वेळा सांगितलंय पण माझ्या वस्तूला हात लावा जाऊ नको. बरं आता एवढी बार बघती परत तू सांग. माझ्या वस्तू जिथं पडल्या त्या ना तिथंच पडून त्यांचं. माझ्या वस्तूला हात लावत जाऊ नको. मी तिकडं घरी गेल्यावर तिकडं त्यांनाच खवळतोय माझं आधार कार्ड पॅन कार्ड कुठं आहे. मग तो कुठे ठेवलं होतं? आता तूच म्हणली मागाशी मी ठेवल्यागत झालंय. तुला मी किती वेळा सांगितलं होतं माझ्या वस्तूला हात लावत जाऊ नको. माझ्या वस्तू जिथं पडल्या तिथंच पडून द्यायचा. हां बघ लवकर हुडक. बघ लवकर गावतंय का ना. घरात जेवढ्या पिशव्या येत्या ना तेवढ्या सगळ्या बाहेर आण.
पण ती हुडक. तुला काय दम बिम निघतोय का नाही? हुडकुस्तवर बी घाव उस्तवर तुला काय दम आहे का नाही? काय तिथं काय लगे इथं ठेवलंय म्हणलं घावा गेलंय काय? हुडकल्याशिवाय घावल का? दमन धीरच नाही कसला ते. ह्याची बॅग नसती घेतली तर बरं झालं असतं बाई, जीवाला वायताक बिनकामाचा. आता कुठं हुडकायचंय? कशाला कसली कॅरी बॅग आहे? दम निघाल का नाही? दम बिंब हाय का नाही? काय का हाय का हाय का? लगेच आली का नुसता कालवा कालवा लावलाय. आता ह्यात जर घावलं तर ठीक, नाही तर मी नाही ठेवलेलं. मग काय तुझी जबाबदारी. मग मी ती शाक धुतली मग काय मॅच ठेवलं काय? मग ट्रॅक मध्ये स्वतःची आधार कार्ड खुर्च्या बी बसाय घेते ते तर मध्येच टाकते ती. आता कसली की मी तिथं घरी सगळ्यांना खवळतो माझं आधार कार्ड इकडे राहिलंय का म्हणून. तुला कळत नाही कुठं ठेवावं ते? बरं माझ्यावर जोखमदारी टाकलेली आहे. ह्यात तर माझं सामान आहे, त्यात बी काय नाही. काय नसते पिशव्या होत काय लावतोय. किती महत्वाचं आहे माहिती आहे का? यात बी नाही काय. हे असलं आहे का? तिला आधार कार्ड. मग कसलं आहे? तिला पण बोलायला आणि मला पण येणार. आता ह्यात काय काय माहिती बाबा. एवढी कॅरी बॅग घावली या. हे आहे काय मग? हा नाही ती काय गरज नव्हती हात लावायची पण माझ्या वस्तू. आता कशाला लावते बाबा? तुझी तू झक मार. ठेव कुठं ठेवायचं आहे ती. दिलंय आता हुडकून तुझं. आणि तुझ्या वस्तू तुझ्या तो ठेवायच्या काय? आता मला अक्कल आली, आता मी नाही ठेवत. माझं नाही का? बघ की माझं हा हा मग नीट ठेव. आता तुला तुझी कागदपत्र तुझ्या हवाली केले ते काय? आता तुझी जबाबदारी तुझी तू पाळ. आता तर नाही ना इथलं पुढे वस्तूला. आता नाही बाबा लावायचे. आता कानाला खडा. इथे पिशव्या ठेवून लावल्या मला किती पिशव्या काढायला. हो का मंडळी, आज आमच्या लिंबगावचा बाजार होता. आमच्या ह्यांनी कामावर येता येताच बाजार आणलाय. मग काय काय आणलंय मग बाजारात? बटाटे आणली, हा. गवारीची शेंग आणली, परत हिरव्या मिरच्या आणल्या, भाजीची पिंडी एक आणली, शेपूची भाजी आहे. परत कशी आहे भाजी? हा छान भाजी आहे, हिरवीगार ताजीच आहे भाजी, लय छान आहे. परत ना शेंगदाणे आणलं, शाबूस तांदूळ आणलं, खायला चिवडा आणला. काय सांगू मग तुम्हाला मंडळी, बाजारात काय थोडी गर्दी आहे होय. पाय ठेवाय सुद्धा जागा नाही, इतकी गर्दी. स्टँडवर यायला गर्दी, बाजारात शिरताना बी गर्दी, माळवं घ्यायला सुद्धा गर्दी. काय तुम्हाला सांगू, मरणाची महागाई झाली या. भाजीची पिंडी बघायला गेली तर 30 रुपयाला भाजीची पिंडी एवढी एक. म्हणलं दिसती ताजी ताजी चांगली घ्यावी एक, तर 30 रुपयाला बाया म्हणली. मिरच्या कशा आणल्या? मिरच्या बी 20 रुपये पावशेर. आणि गवारीची शेंग एवढी 30 रुपये पावशेर. कसं घ्यायचं? आणली आता म्हणलं, आवडते आपल्याला बी भाजी खायला म्हणल्यावर घ्यावी म्हणलं भाजीची पिंडी ताजी ताजी हाया. गवार बी म्हणलं चांगली ताजीच हाया, मिरच्या बी होत्या ताज्या ही. मग घेतलं माळवण आली. मग काय भाज्या मग हिरव्यागार दिसायच्या, पण काय इतक्या भाज्या आणून काय राहते त्या होय. आठवड्याच्या भाज्या आणायच्या म्हणलं तर राहत नाही त्या, गरमी असली घरात. त्याच्यामुळे मी म्हणलं आपलं ताजं ताजं थोडं थोडं आणाय. काय कधीतरी आपल्या गावात मंडई बी भरती.